नमस्ते. या व्हिडिओत आपण महापूर एक विनाशकारी नैसर्गिक आपत्ती या विषयावर सोपे मराठी निबंध पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पाणी हे जीवन आहे, परंतु त्याच पाण्याचा अतिरेक झाला की ते विनाशाचे कारण ठरते. निसर्ग हा मानवाचा जीवनदाता आहे. तो आपल्याला पाणी, अन्न, हवा आणि जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतो. परंतु जेव्हा निसर्ग रौद्ररूप धारण करतो तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत भीषण असतात. भूकंप, दुष्काळ, चक्रीवादळ आणि महापूर या नैसर्गिक आपत्तींमध्ये महापूर ही सर्वात विनाशकारी आपत्ती मानली जाते. काही दिवस सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहू लागतात. त्यातच ढगफुटी, धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडणे, धरण फुटणे, वृक्षतोड, वाढते काँक्रिटीकरण, औद्योगिकरण आणि पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारे मार्ग बंद होणे यामुळे महापुराची तीव्रता आणखी वाढते. सलग 3-4 दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरू राहिल्यास नद्यांना मोठा पूर येतो. नदीचे पाणी गावांमध्ये आणि शहरांमध्ये येते. अनेक ठिकाणी दरडी कोसळतात, रस्ते आणि पूल वाहून जातात, तर काही ठिकाणी अपघात घडतात. दळणवळणाची साधने बंद पडल्यामुळे गावांचा शहराशी संपर्क पूर्णपणे तुटतो. वीज पुरवठा आणि दूरसंचार सेवा खंडित होतात. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होते. महापुराचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसतो. लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागते. जनावरे वाहून जातात. त्यांच्यासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी होते. घरे, दुकाने, वाहने आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे वित्तहानीही प्रचंड प्रमाणात होते. महापुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभी केलेली पिके पाण्याखाली जाऊन नष्ट होतात. नुकतीच केलेली पेरणी वाहून जाते. फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सुपीक माती वाहून गेल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. अनेक झाडे उन्मळून पडतात आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. पूर ओसरल्यानंतरही संकट संपत नाही. घरांमध्ये चिखल, कचरा आणि घाण साचलेली असते. घरांची साफसफाई, दुरुस्ती आणि जीवनावश्यक वस्तू पुन्हा जमा करण्यासाठी अनेक दिवस अथक प्रयत्न करावे लागतात. दूषित पाणी, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे कॉलरा, डेंग्यू, गॅस्ट्रो, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे पूरग्रस्त भागात आरोग्याविषयी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अशा कठीण प्रसंगी शासन, आपत्ती व्यवस्थापन पथके, पोलीस, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्वयंसेवी संस्था आणि अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी धावून येतात. पूरग्रस्तांना अन्न, पिण्याचे पाणी, कपडे, औषधे आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला जातो. संकटाच्या काळात समाजातील सहकार्य, एकता आणि माणुसकीचे दर्शन घडते. महापुराचे नुकसान कमी करण्यासाठी हवामान खात्याच्या इशाऱ्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. पुराचा धोका असलेल्या भागातील नागरिकांना वेळेवर सुरक्षित ठिकाणी हलवले पाहिजे. वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे,
नद्यांची पात्रे स्वच्छ ठेवणे, पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारे मार्ग अडवू नयेत, लोकांचे प्रबोधन करावे. तसेच नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य द्यावे. पर्यावरणाचा समतोल राखला तर महापुराचा धोका आणि त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतील. महापूर ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती नसून निसर्गाचा एक गंभीर इशारा आहे. विकासाच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी केली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते. म्हणून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. निसर्गाशी सुसंवाद साधणारा समाजच सुरक्षित, समृद्ध आणि आनंदी जीवन जगू शकतो. महापुरावर आधारित हा निबंध तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.